व्हॅल्यू फंक्शनची कशी काढायची बघितली आहे. म्हणजे एखादं फंक्शन दिलं y = सम व्हॅल्यू दिलेली असेल तर त्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट केली. कशी कशी स्टेप्स माहिती आहे सगळ्यांना. आता सुरुवातीला दिलेलं फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आलेला डेरिव्हेटिव्ह 0 ठेवायचा. 0 ठेवल्यानंतर त्याला सॉल्व्ह करून आपल्याला x च्या व्हॅल्यूज मिळतील. 1 मिळेल किंवा 2 मिळतील. त्या आलेल्या व्हॅल्यूजचा त्या जो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आलाय आपला आलेला डेरिव्हेटिव्ह त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल. आणि त्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये x च्या दोन्ही व्हॅल्यू पुट अप केल्या की आपल्याला फंक्शन मॅक्सिमम कधी देतं आणि मिनिमम कधी देतं हे कळतं. नाही तर हा आता दिलेला प्रॉब्लेम सुद्धा मॅक्सिमम आणि मिनिममचा आहे. परत अजून लास्ट व्हिडिओ मध्ये 100 ला 2 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर त्यांचं प्रॉडक्ट मॅक्सिमम येत असेल तर ते 2 पार्ट सांगायचे आपल्याला 50-50 आहे की नाही. तर याच पद्धतीने आजचा प्रॉब्लेम आहे बघा. अ मेटल वायर 36 सेंटीमीटर लॉंग ज्याची लेंथ किती आहे 36 सेंटीमीटर आहे. त्याला बेंड केलंय इज बेंड आणि बेंड करून टू फॉर्म अ रेक्टँगल म्हणजे एक मेटल वायर घेतली ज्याची लेंथ आहे 36 सेंटीमीटर आणि त्या 36 सेंटीमीटरला बेंड करून रेक्टँगल फॉर्म केला. रेक्टँगल म्हणजे ना अपोजिट साइड्स इक्वल आणि प्रत्येक डिग्री 90 डिग्री अँगल असतो. प्रत्येक अँगल कसा असतो 90 डिग्री. तर फाइंड इट्स डायमेन्शन व्हेन एरिया इज मॅक्सिमम म्हणजे आपल्याला त्याचे डायमेन्शन्स काढायचे म्हणजे रेक्टँगलला काय काय डायमेन्शन्स असतात. रेक्टँगलला लेंथ असते ब्रेड म्हणजे लांबी आणि रुंदी माहिती आहे ना तुम्हाला. आयत दिलेला आहे आता 36 सेंटीमीटर लॉंग लांबीचं दोरी आहे. थोडक्यात दोरी म्हणण्यापेक्षा मेटलची वायर आहे आणि त्या मेटल वायरलाच असं 4 याच्याने तो बेंड करून त्याला रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये बनवलाय. आपल्याला काय सांगितलंय की तो एरिया त्या रेक्टँगलचा कसा आला पाहिजे मॅक्सिमम आला पाहिजे. आणि वर्ड मॅक्सिमम आला म्हणजे आपला हा प्रॉब्लेम कशाचा झाला मॅक्सिमा आणि मिनिमाचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे सरळ सुरुवातीला ही आपल्याला लेंथ दिली आहे. सपोज करा याला थोडस एक्सटेंड करतो. या वायरची लेंथ सपोज करा 36 सेंटीमीटर आहे. या 36 ला 4 फॉर्मॅट मध्ये रेक्टँगल टाइप मध्ये याला कन्वर्ट केलं. सर्वांना रेक्टँगल माहिती आहे. ईच डिग्री हा 90 डिग्री असतो राईट. म्हणजे अपोजिट साइड्स हा सेम येऊ शकतात. हा x हा असेल तर हा पण x हा y हा पण y राईट. ठीक आहे बघा सोल्युशन मध्ये लेट length of rectangle is equals to x breadth किंवा breadth of rectangle is equals to y. length x consider केली लांबी रुंदी y consider केली right. So therefore let capital A is equals to A काय consider करणार area of rectangle. A काय consider केला area of rectangle. ठीक आहे. So therefore आता बघा आपल्याला इक्वेशन्स पाहिजे. टोटल लेंथ किती दिली आहे 36 सेंटीमीटर म्हणजे परिमिती 2x plus 2y is equals to what 2x plus 2y म्हणजे x plus y plus x plus y म्हणजे 2x plus 2y. What is value of 2x plus 2y? So this value will be equals to 36. लक्षात येतं हे इक्वेशन कसं आलं. परिमिती माहिती आहे ना तुम्हाला सर्व बाजूंची बेरीज. तर ती सर्व बाजूंची बेरीज किती आली 36 राईट. सो 2x plus 2y is equals to 36. So x plus y is equals to 18. कसं आलं 2 नी सगळ्या टर्मला डिवाइड केलं. So therefore y is equals to याच्यावर y ची व्हॅल्यू मिळते
18 minus x. Y is equals to 18 minus x. Now what is formula of area? Area of rectangle. माहिती आहे फॉर्म्युला एरिया ऑफ रेक्टेंगल चा? एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल्स टू लेंथ into breadth. Length into breadth. That means x into y. कळतं? x into y. Length x आहे, breadth y आहे. म्हणजे x into y म्हणजे 18 minus x. Now this area is equals to 18 into x म्हणजे 18x आणि x into x म्हणजे x square. x नी त्या ब्रॅकेटला दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं. x into 18 18x, x into x x square. So area is equals to 18x minus x square. आता हा एरिया कसा पाहिजे? मॅक्सिमम पाहिजे. काल आपण बघितलं प्रॉडक्ट मॅक्सिमम कधी असेल तर त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढला आपण dp by dx. आलेला dp by dx इक्वल टू 0 ठेवला. त्याच्यानंतर आपल्याला x च्या व्हॅल्यूज मिळाल्या. नंतर आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला d2p by dx2 आणि हा लेस दॅन 0 दाखवला. हा लेस दॅन 0 म्हणजे हा प्रॉडक्ट कसा असेल? मॅक्सिमम असेल. तसंच हा एरिया मॅक्सिमम कधी असेल? एरिया मॅक्सिमम कधी असेल? जेव्हा याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे dA by dx कॅल्क्युलेट करावा लागेल. तो इक्वल टू 0 ठेवावा लागेल म्हणजे x च्या व्हॅल्यूज मिळतील आणि मग हा जो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे एरियाचा तो लेस दॅन 0 आला की हा एरिया कसा असेल? मॅक्सिमम असेल. ओके, तर याच पद्धतीने आपल्याला आता जायचंय. So therefore differentiate with respect to x. x नी डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे आपल्याला dA चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? dA by dx येणार. d by dx of 18x minus x square. सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा. d by dx of 18x minus d by dx of x square. 18x चा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? 18 कॉन्स्टंट आहे, नंबर आहे, बाहेर घेतला आणि x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 येतो म्हणजे 18 into 1 येतं आन्सर. मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे ही व्हॅल्यू येते 18 minus 2x. ही कशाची व्हॅल्यू आली? dA by dx. dA by dx is equals to what? 18 minus 2x. Now next line, put dA by dx is equals to 0. आपल्याला dA by dx ची व्हॅल्यू काय ठेवावी लागेल? 0 ठेवावी लागेल. जसं dy by dx 0 ठेवत होतो तसं dA by dx फक्त y च्या ऐवजी इथं नोटेशन आपण बदललेलं आहे. नोटेशन फक्त a वापरतो. एरिया आहे म्हणून a वापरला, प्रॉडक्ट होता म्हणून p वापरला, राइट? So therefore we get 18 minus 2x is equals to 0. So 18 is equals to 2x. 18 divided by 2 is equals to x. So this implies x is equals to 9. x ची व्हॅल्यू काय येते? 9 येते. x is equals to 9. कळतं? बरं, आता ही व्हॅल्यू मॅक्सिमम एरिया देते का मिनिमम एरिया देते आपल्याला आताच माहिती नाहीये. मॅक्सिमम आहे का मिनिमम, त्याच्यासाठी आपल्याला परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. सो राइट, सो देयरफॉर अगेन डिफरेंशिएट. अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो देयरफॉर d by dx ऑफ आलेला डेरिव्हेटिव्ह बघा dA by dx त्याची व्हॅल्यू ठेवा. d by dx ऑफ dA by dx ची व्हॅल्यू काय आली? 18 minus 2x. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. d by dx ऑफ 18 minus d by dx of 2x. What is derivative of 18? 18 सिंगल आहे आता इथं त्याच्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 minus 2 x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 2 into 1. So 0 minus 2. What is value of 0 minus 2?
-2 आणि -2 हा नंबर कसा आहे 0 पेक्षा छोटा आहे. सो देयरफॉर d2a divided by dx2, so this value less than 0, ही व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी आहे. याचा मीनिंग काय आहे at x is equals to 9 we get बोला काय मिळणार आपल्याला we get maximum area at x is equals to 9 we get कसा मिळेल मॅक्सिमम एरिया मिळेल. we get maximum area. therefore dimensions of rectangle are काय काय आहे डायमेन्शन्स लेंथ साठी नोटेशन x is equals to 9 युनिट द्या सेंटीमीटर कारण टोटल लेंथ 36 सेंटीमीटर आहे म्हणून 9 सेंटीमीटर. ब्रेडचं व्हॅल्यू काय y म्हणजे 18 x आहे म्हणजे 18 9 आणि ही सुद्धा काय येते 9 सेंटीमीटर म्हणजे L is equals to 9 सेंटीमीटर आणि B is equals to सुद्धा 9 सेंटीमीटर. लेंथ आणि ब्रेड हे 9 सेंटीमीटर म्हणजे तो आपण मेटल वायरला जो बेंड करून रेक्टँगल तयार केला होता तर तो रेक्टँगल झाला नाहीये कारण 9 सेंटीमीटर लेंथ आणि ब्रेड कशाची सेम असते स्क्वेअरची सेम असते म्हणजे लेंथ इज इक्वल्स टू ब्रेड इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आली लेंथ इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर ब्रेड इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर. ओके सेकंड प्रॉब्लेम बघा. अ फेन्स ऑफ लेंथ 100 meter is used to form 3 sides of a rectangular enclosure, the fourth side being a wall. Find the maximum area enclosed by the fence. आता याच्यामध्ये फेन्स म्हणजे दोरी थोडक्यात सरळ सरळ कुंपण तारेचं कुंपण माहिती आहे ना त्याला कुंपण म्हणायचंय. त्या कुंपणाची लांबी दिली आहे 100 मीटर. ओके तर त्या कुंपणाचा यूज 3 साइड्सचा रेक्टँग्युलर एन्क्लोजर म्हणून यूज केलाय आणि चौथी साइड जी आहे ती भिंत आहे. तर हा जो रेक्टँग्युलर एन्क्लोजर तयार झालाय या रेक्टँग्युलर एन्क्लोजरचा मॅक्सिमम एरिया काढायचा आहे त्या कुंपणाने वेढलेला तयार झालेला. म्हणजे सरळ सरळ हा प्रॉब्लेम सुद्धा मॅक्सिमम अँड मिनिमम म्हणजे सरळ सरळ मॅक्सिममचाच आहे पण आपल्याला इथं इक्वेशन तयार करावं लागेल. आता इक्वेशन कसं तयार करता येईल बघा. रेक्टँग्युलर एन्क्लोजर तयार करायचे आपल्याला रेक्टँगल तयार करायचंय आणि ही जी चौथी साइड आहे तर ही चौथी साइड काय म्हणून यूज झालंय तर ही दिस साइड इज नथिंग बट वॉल. ही टर्म काय आहे चौथी बाजू काय आहे भिंत आहे आणि 3 साइडचं तारेचं कुंपण आहे म्हणजे ही टोटल लेंथ इथून इथपर्यंत किती आहे तर ती आहे 100 मीटर. ठीक आहे म्हणजे सपोज करा हा जर x केला तर हा y राइट तो x केला तर तो y म्हणजेच किंवा याला इंटरचेंज करू शकता 2x + y = 100 असं पण करता येईल तुम्हाला. ठीक आहे काही कन्सिडर केलं तरी चालेल. x + 2y कन्सिडर करा 2x + y कन्सिडर करा. सपोज आपण आता असं कन्सिडर करूया x y आणि x राइट म्हणजे काय इक्वेशन तयार होईल बघा. लेंथ म्हणजे L = y ब्रेड
b is equals to x, राइट. आणि इक्वेशन काय तयार होईल 2x plus y is equals to 100. 2x plus y is equals to 100. So y is equals to 100 minus 2x. Y is equals to 100 minus 2x. Now next, let A is equals to area of rectangle. A is equals to area of rectangle. आणि area of rectangle चा फॉर्म्युला काय असतो लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड. x into y म्हणा y into x म्हणा लेंथ into ब्रेड मल्टिप्लिकेशन xy किंवा yx म्हणजे याला असं लिहिता येतं x into y. what is value of y 100 minus 2x, राइट. म्हणजे ही व्हॅल्यू किती येते बघा 100x minus 2x square. So this is value of area. A is equals to 100 minus 2x square. So next line, differentiate with respect to x. डेरिवेटिव काढायचं आहे आपल्याला. So dA by dx is equals to d by dx of 100x minus 2x square. 100x चा डेरिवेटिव किती येतो 100 बाहेर आला x चा डेरिवेटिव 1 माइनस 2 बाहेर आला x स्क्वेअर चा डेरिवेटिव 2x. 2 into 2x 2 into 2x कसा आला 2 कॉन्स्टंट वाला आणि x स्क्वेअर चा डेरिवेटिव 2x म्हणजे ही टोटल व्हॅल्यू किती येते बघा 100 minus 4x म्हणजे dA upon dx. This value will be 100 minus 4x. So therefore next line put dA upon dx is equals to 0. dA upon dx is equals to 0 म्हणजे कशाची व्हॅल्यू 0 येणार 100 minus 4x ची व्हॅल्यू 0 येणार म्हणजे 100 is equals to 4x. So 100 divided by 4 is equals to x म्हणजेच 25 is equals to x or x is equals to 25. x ची व्हॅल्यू आली 25. आलेल्या डेरिव्हेटिव्हचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह अगेन differentiate with respect to x. So d by dx of dA by dx is equals to d by dx of 100 minus 2x. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे 100 minus 2x चा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. So which is equals to बघा काय येतो तो 100 minus 2x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिली टर्म काय येणार d2a upon dx2 is equals to what is d by dx of 100 पहिल्या टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह माइनस d by dx of 2x सेकंड टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह 100 चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 0 कॉन्स्टंट आहे 100 नंबर आहे नंबरचा डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो माइनस 2x x into 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. सो 0 minus 2 म्हणजे -2 राइट. आणि -2 हा नंबर कसा आहे 0 पेक्षा लहान आहे म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लहान म्हणजे फंक्शन मोठा. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लहान म्हणजे एरिया मोठा. therefore d2a divided by dx2 is less than 0. therefore at x is equals to 25 we get maximum area. आपल्याला एरिया कसा मिळतो मॅक्सिमम एरिया मिळतो आणि तो एरिया काढायचा आहे आपल्याला. सो देयरफॉर एरिया इज इक्वल्स टू x into y. आता x ची व्हॅल्यू माहिती आहे y ची व्हॅल्यू माहिती नाहीये तर y कॅल्क्युलेट करा. सो y इज इक्वल्स टू y चा साठी फॉर्म्युला काय आहे y इज इक्वल्स टू 100 minus 2x x म्हणजे 50. So 100 minus 50 so y is equals to 50. y ची व्हॅल्यू किती आली 50. So therefore area is equals to
x इंटू वाय म्हणजे 25 इंटू 50 म्हणजे हा एरिया किती येतो 1250 मीटर स्क्वेअर. सो एरिया इज इक्वल्स टू 1250 मीटर स्क्वेअर. कुठल्या पॉइंटला मॅक्सिमम एरिया मिळतो 25 ला मॅक्सिमम एरिया मिळतो आणि तो मॅक्सिमम एरिया किती 1250 मीटर स्क्वेअर. कारण आपली लेंथ मीटर मध्ये आहे म्हणजे एरिया मीटर स्क्वेअर मध्ये असेल. ओके ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 3 बघा. थर्ड एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा आपण जो डेली लाईफमध्ये बघतो त्या टाईपचा हा प्रॉब्लेम आहे. अ मॅन्युफॅक्चरर कॅन सेल X items at a price of rupees 330 minus X रुपीज RS म्हणलेलं आहे. ठीक आहे. इच म्हणजे एका आयटमची व्हॅल्यू 330 मायनस एक्स असते. असे किती आयटम्स परचेस केलेत किंवा सेल केलेत एक्स आयटम्स सेल केलेत. द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एक्स सच आयटम्स इन रुपीज इज एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. ओके फुल स्टॉप. हाऊ मेनी आयटम्स मस्ट बी सोल्ड सो दॅट हिज प्रॉफिट इज मॅक्सिमम. म्हणजे एक मॅन्युफॅक्चरर आहे त्याने एक्स आयटम सेल केलेत. एका आयटमची प्राइस आहे 330 मायनस एक्स. एका आयटमची प्राइस 330 मायनस एक्स असेल तर एक्स आयटमची प्राइस किती असते एक्स इंटू 330 मायनस एक्स म्हणजे त्याला तेवढ्याने मल्टिप्लाय करायचं. प्रोड्युसिंग कॉस्ट पण दिली आहे. प्रोड्युसिंग कॉस्ट त्याला आलेला खर्च दिलाय त्यांनी. खर्च किती आलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. आता तुम्हाला एक सांगा प्रॉफिटची डेफिनेशन माहिती आहे सगळ्यांना. प्रॉफिट नफा माहिती आहे ना नफा. नफा कसा काढतो आपण प्रोड्युसिंग कॉस्ट आलेला खर्च आणि आपण विकलेला त्याला सेल केलेला म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत म्हणजे त्याला झालेला नफा प्रॉफिट. राईट. तर सरळ सरळ हा कन्सेप्ट वापरायचा आहे. देअरफॉर कॉस्ट ऑफ वन आयटम व्हॉट इज कॉस्ट ऑफ वन आयटम 330 मायनस एक्स cost of X item सेलिंग म्हणलं तरी चालेल. सेलिंग प्राइस सेल ऑफ वन आयटम इज इक्वल्स टू 330 मायनस एक्स. सेल ऑफ एक्स आयटम्स. व्हाट इज मीनिंग ऑफ सेल ऑफ एक्स आयटम्स एक्स इंटू 330 मायनस एक्स म्हणजेच ही व्हॅल्यू येते 330x मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे ही काय झाली सेलिंग प्राइस झाली. ही काय झाली सेलिंग प्राइस. कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एक्स आयटम कॉस्ट प्राइस. सो व्हाट इज कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. त्याला आलेला हा खर्च आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. हा खर्च आहे. हे आपण त्याला विक्री केलेली किंमत आहे. सो देअरफॉर लेट P इज इक्वल्स टू प्रॉफिट. आता परत P ला आपण प्रॉडक्ट म्हणत नाही तर P ला प्रॉफिट म्हणूया. प्रॉफिट इज इक्वल्स टू काय लिहिणार फॉर्म्युला सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. SP मायनस CP माहिती आहे ना याला शॉर्ट मध्ये सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. म्हणजे सेलिंग प्राइस किती आहे 330x मायनस x स्क्वेअर. ही झाली त्याची सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस आलेला खर्च किती आहे x स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. म्हणजे हे झालं तुमचं प्रॉफिट. म्हणजे P इज इक्वल्स टू व्हॅल्यू किती मिळते बघा 330x मायनस एक्स स्क्वेअर
इथं टर्म मायनस एक्स स्क्वेअर मायनस 10x मायनस 12 राईट. म्हणजे ही व्हॅल्यू किती येते बघा 330x मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस 2x स्क्वेअर. सॉरी हा किती होतो 330x मायनस 10x म्हणजे 320x होतो. हा 320x मायनस 2x स्क्वेअर मायनस 12. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ t. आता आपल्या डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशनच्या भाषेमध्ये प्रॉफिट मॅक्सिमम कधी होईल, त्याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आला, 0 पेक्षा छोटा आला तर प्रॉफिट मॅक्सिमम, 0 पेक्षा मोठा आला प्रॉफिट मिनिमम, राईट. तर प्रॉफिट मॅक्सिमम कधी होईल तर डिफरन्शिएट करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. So dp by dx, d by dx of 320x minus 2x square minus 12. प्रत्येक टर्मचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. d by dx of 320x, d by dx of 2x square, d by dx of 12. सो 320 हा नंबर आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. याचा डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचा नाही कारण तो x सोबत आहे, सोबत असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचा नाही. मायनस 2 x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. आता 12 सोबत कोणी नाहीये म्हणून 12 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे ही व्हॅल्यू किती येते बघा 320. 2x 2 into 2x म्हणजे 4x म्हणजे dp divided by dx is equals to 320 minus 4x. आलेला डेरिव्हेटिव्ह 0 ठेवायचा आहे. सो पुट dp by dx is equals to 0. Put dp by dx is equals to 0. Therefore 320 minus 4x is equals to 0. 320 minus 4x is equals to 0 म्हणजे काय येईल 320 is equals to 4x. So 320 divided by 4 is equals to x. 4 डिव्हिजन चा लेफ्ट आणला. So 320 by 4 म्हणजे 80. So 80 is equals to x म्हणा किंवा x is equals to 80 म्हणा. 80 is equals to x or x is equals to 80. आता या पॉइंट साठी सॉरी या टर्म साठी x is equals to 80 याच्यासाठी प्रॉफिट मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे हे कळतं का नाही कळत, कारण आपल्याला परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघावं लागेल त्याच्यासाठी मॅक्सिमम येतं का मिनिमम येतं. सो देयरफॉर अगेन डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघा. So d by dx of dp by dx is equals to d by dx of dp by dx ची व्हॅल्यू किती आली आहे 320 minus 4x आहे. पहिला नंबर आहे म्हणजे हा टर्म येतो d2p divided by dx2. हा नंबर आहे याचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 मायनस या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 4 into 1. सो 0 minus 4, 0 minus 4 म्हणजे minus 4 आणि minus 4 हा निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे हा लेस दॅन 0 आहे. सो d2p divided by dx2 लेस दॅन 0. हा 0 आहे म्हणजे छोटा आहे म्हणजे प्रॉफिट कसं असेल मॅक्सिमम असेल. देयरफॉर ऍट x is equals to 80 profit is max. max म्हणजे maximum, profit is maximum. आपला क्वेश्चन काय आहे बघा, how many atoms must be sold so that his profit is maximum. त्याचा प्रॉफिट मॅक्सिमम होण्यासाठी त्याने किती atoms सोल्ड केले पाहिजे किंवा विकले पाहिजे तर ते इथं आहे. x म्हणजे आपण कन्सिडर केलंय x म्हणजे सेलिंग प्राइस ऑफ x atoms. x atoms त्याने विकले पाहिजे. किती atoms विकले पाहिजे x म्हणजे किती atoms विकले पाहिजे 80. So therefore he must sold 80 atoms
getting maximum profit. For getting maximum profit. त्याला मॅक्सिमम प्रॉफिट मिळायचं असेल तर किती आयटम सोल्ड केले पाहिजे किंवा किती आयटम सेल केले पाहिजे? 80 आयटम सेल केले पाहिजे. So therefore manufacturer must sold 80 items to get maximum profit, right? Okay, we will stop here.